शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 126व्या जयंती उत्सवानिमित्त पुष्पांजली मानवंदना, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार, डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख क्रीडारत्न पुरस्कार, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख शिष्यवृत्ती 2024, भारतीय संविधान डॉक्टर पंजाबराव देशमुख पुस्तक, शिवसंस्था मासिक व दैनंदिनी 2025चे प्रकाशन डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त करण्यात येणार आहे. यानिमित्त मुख्य अतिथी म्हणून मान्य नामदार श्री केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून, तसेच प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुप्रियाताई सुळे, कार्यक्रमाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख, तसेच खासदार बळवंत बसवंत वानखडे व आमदार सौ सुलभाताई खोडके या उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे क्रीडांगण अमरावती या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे, ज्यामध्ये 15 ते 27 तारखेदरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये रोगनिदान व तपासणी शिबिर, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प, केळीचे अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन, चित्रकला प्रदर्शनी, पुष्प प्रदर्शनी अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधिक माहिती देण्यात आली. येत्या 27 डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची 126वी जयंती संस्थेच्या मार्फत साजरी होत आहे. यामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं वितरण व त्याचसोबत विदर्भातील उत्कृष्ट महिला शेतकऱ्याच्या संदर्भात जो आदरणीय शरद पवार साहेबांनी पुरस्कार दिला आहे तो त्यांच्या मातोश्रीच्या नावाने दिला जाणार आहे. आणि त्याचसोबत उत्कृष्ट आणि त्यांच्या खालोखाल ज्या महिलेने शेतीमध्ये काम केलं आहे त्यांचा विचार त्यांना संस्थेच्या वतीनं 51,000 रुपयाचं पारितोषिक संस्था प्रदान करणार आहे. ते प्रमुख पाहुण्यांच्या माध्यमातून नामदार गडकरी साहेब आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे अशा प्रकारची माझी विनंती आहे.